मीरा, अगं तुझं हे संगणकाचं चित्र खूपच सुंदर आलंय. कोणत्या प्रोजेक्टसाठी आहे? धन्यवाद आई. हे प्रोजेक्ट संगणकांनी कसं बदल घडवलं यावर आहे, पण मला सुरुवात कुठून करायची हे कळत नाहीये. हा विषय खूपच रंजक आहे. संगणकाचा प्रवास मी तुला समजावून सांगते. हे एक कल्पकतेचं विलक्षण कथानक आहे. कथा? मस्त वाटतंय. संगणकांनी अनेक टप्प्यातून प्रवास केलाय. आपण प्रत्येक टप्पा समजून घेऊया. पहिली संकल्पना, यांत्रिक संगणक. 1800चे दशक. प्रवास सुरू झाला चार्ल्स बॅबेज पासून, ज्याला संगणकाचा जनक म्हटलं जातं. 1822 मध्ये त्यांनी ॲनालिटिकल इंजिन या नावाचं यंत्र तयार केलं, जे गणिती समस्यांवर उपाय शोधू शकतं. तर तो आपल्या लॅपटॉप सारखा होता का? अजिबात नाही. तो गिअर्स, लिव्हर्स आणि पंच कार्ड वापरून काम करत असे. आणि पहिली प्रोग्रामर अदा लवलेस यांनी यासाठी सूचनाही लिहिल्या. किती भारी. पहिली प्रोग्रामर एक महिला होती. हो, आणि तिने दाखवून दिलं की संगणक गणिताशिवाय इतर गोष्टींसाठीही उपयुक्त ठरू शकतो. व्हॅक्यूम ट्यूबचा काळ म्हणजेच 1940चे दशक. 1940 मध्ये पहिले इलेक्ट्रॉनिक संगणक जसे की ENIAC हे तयार झाले. ते व्हॅक्यूम ट्यूब्स वापरून प्रक्रिया करायचे. ENIAC सेकंदात गणिती समस्यांचे उत्तर देऊ शकतात, पण तो खोली इतका मोठा होता आणि त्याला खूप वीज लागायची. म्हणजे लोक त्यावेळी त्यांचं स्वतःचं संगणक ठेवू शकत नव्हते. अगदी बरोबर. ते युद्धाच्या गणना आणि वैज्ञानिक संशोधनासाठीच वापरले जायचे. ट्रान्झिस्टरचा शोध 1950चे दशक. 1947 मध्ये ट्रान्झिस्टरचा शोध लागला, ज्यामुळे व्हॅक्यूम ट्यूब्सची जागा घेतली गेली. त्यामुळे संगणक लहान, वेगवान आणि अधिक विश्वासार्ह झाले. एवढ्या छोट्या गोष्टी सगळं बदललं? हो, ट्रान्झिस्टरमुळे संगणक टेबलावर बसण्या इतपत छोटे झाले आणि भविष्यातील प्रगतीसाठी दारं उघडी झाली. इंटिग्रेटेड सर्किट्स आणि मायक्रोचिप्स म्हणजे 1960 ते 1970चे दशक. 1960 मध्ये इंटिग्रेटेड सर्किट्सचा शोध लागला. हे छोटं चिप्स अनेक कामं करू शकत होतं. आणि 1970 मध्ये ॲपल वन आणि एल्टायर 8800 यांसारखे वैयक्तिक संगणक बाजारात आले. ते ह्याच्यासारखं होतं का? हो, घरी वापरण्यासाठी संगणक सुरू झाले. सॉफ्टवेअरची क्रांती 1980चे दशक. 1980 मध्ये मायक्रोसॉफ्ट विंडोज आणि ॲपलच्या मॅक OS सारख्या सॉफ्टवेअरने संगणक वापरण्याच्या पद्धतीत क्रांती घडवली. आता कमांड टाईप करण्याऐवजी लोक आयकॉनवर क्लिक करू लागले. त्यामुळे संगणक अधिक वापरण्यायोग्य आणि अगदी सोपे झाले. म्हणजे आता प्रत्येक जण संगणक वापरू शकत होता. हो, हे शिक्षण, व्यवसाय आणि मनोरंजनासाठी सुद्धा महत्त्वाचं साधन बनलंय. इंटरनेट आणि कनेक्टिव्हिटी 1990चे दशक. 1990 मध्ये इंटरनेटने सगळं जग बदलून टाकलं. लोक ईमेल पाठवू शकतात, वेबसाईट ब्राउज करू शकले आणि जागतिक स्तरावर कनेक्ट होऊ शकले. माहिती आहे का, भारताला पहिलं इंटरनेट कनेक्शन 1995 मध्ये मिळालंय. हे मला माहिती नव्हतं. ते कसं झालं? अगदी हळू आणि मर्यादित, पण ती एक उत्तम सुरुवात होती. आधुनिक युग, स्मार्ट डिव्हाइस म्हणजे 2000च्या पुढची सगळीच वर्ष. आज संगणक सगळीकडे आहेत. तुझ्या स्मार्टफोन, स्मार्ट वॉच आणि अगदी स्मार्ट उपकरणांमध्ये सुद्धा ते वेगवान, स्मार्ट आणि क्लाउड कॉम्प्युटिंगद्वारे जोडले आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI आणि क्वांटम कम्प्युटिंग या तंत्रज्ञानामुळे भविष्यात बदल घडतायत. क्वांटम कम्प्युटिंग म्हणजे काय? हे एक नवीन प्रकारचं संगणक आहे, जे आजच्या सुपर कॉम्प्युटर्सना सोडवू न शकणाऱ्या समस्या सुद्धा सोडवू शकतं. धन्यवाद आई. संगणकाची कहाणी खरंच विलक्षण आहे. हो तर, आणि कोण जाणे, कदाचित एक दिवस तूही यांच्या पुढच्या टप्प्यात योगदान देऊ शकशील.